पिंपरी चिंचवडमधल्या प्रथम नागरिक आहेत जे त्यांनी मला इकडे बोलवलंय. येस, यू आर वेलकम. तुम्ही दोनदा बिनविरोध निवडून आलात ना. हो, रवी भाऊ कसे घडले? आमचे चुलते कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे त्यांनी मला लहानपणापासून विचार दिले, परंतु त्यांची हत्या झाल्यानंतर तुमच्या ना एका पोस्टमध्ये तुम्ही लिहिलंय देवेंद्र फडणवीसजी बॉस. कसे आहेत ते बॉस म्हणून? ते खूप PCMCच्या 132 शाळा आहेत. तुम्हाला असं वाटतं का तुमच्या मुलांना त्या शाळेत घालू शकता तुम्ही? माझ्या प्रभागात एकदा मॉडेल तयार झालं की माझ्याच मुलाला मी तिथे टाकेल पहिले. आपली चर्चा खूप झाली, हो. तर आपण थोडा लंच करू आता. काय आवडतं तुम्हाला? सगळं आवडतं. वडापाव, बर्गर असं खायचात का तुम्ही? खाता की नो? येस. ॲव्होकाडो खाता? 10 वर्षापूर्वी ते थोडं फिटनेस फ्रीक झालो. 16 वीक्समध्ये 6 पॅक. येस. तुमचा विचार होता का पहिल्यापासून की मला राजकारणात जायचंय? घर आमचं सामाजिक जास्त आहे. निवडणुकीच्या काळात पण प्रॉपर राजकारण करतो आम्ही. पण म्हणजे काय? म्हणजे विजयी होण्यासाठी जे जे करावं लागतं, म्हणजे काय? जे जे सामदाम दंडभेद सर्व, तर ते फक्त 2-3 हे कट महिने. कर, एडिट करायचं. हे एडिट करायचं का? काही ठेवलं तरी झालं, काय जे खरं आहे ते. तुम्ही सायकलनी वगैरे जाता हो, का? म्हणजे हा उपक्रम का चालू केला? ते आता मोदीजींनी सांगितलं म्हणून केला का? मला ते अनुभव सांगा तुम्हाला आलेले. महादेवानी तुम्हाला अनुभव दिलेच असणार की नाही? ट्रेकनी खरं तर माझं आयुष्यच बदललं. ट्रेकमधून परतलो तेव्हा बऱ्यापैकी आयुष्यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली होती. कुठले प्रश्न घेऊन गेला होतात? एकच प्रश्न महत्वाचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ तिथं घेतली. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आमच्या अख्ख्या ग्रुपचा संकल्प आहे. तो लवकरच आम्ही चालू करू. तर एक व्यक्ती म्हणून रविभाऊ कसे आहेत? आमदार होण्याची इच्छा आहे का? आता काय येते? आता राईस येते. राईस टेस्ट करा तुम्ही खाता? हो, दुपारचा चालतो. दुपारचा खाता? रात्री नाही. 99.99% लोक एकच आयुष्य जगतात. 0.1% जायचे, लार्जर दॅन लाईफ जगायचे. तर तुम्ही सर्व काहीच्या कॉफीबद्दल आभार. आम्ही जेलला गेलो. त्या जेलमध्ये ते दिवस खूप कष्टाचे होते, कारण एकतर दुःख होतं, चुलत्यांची हत्या झाली आणि पहिले 6 महिने तर मला झोप लागत नव्हती.